नमस्कार। तर आज आपण शेंगदाण्याचे लाडू करणार आहेत। तर त्यासाठी ही 2 वाट्या शेंगदाणे घेतल्यात आणि 1 वाटी बारीक छोटी वाटी तीळ आणि गूळ। तर आपल्याला गूळ जेवढं पाहिजे तेवढाच घ्यायचा। तर आता हे तिकडे तवा गरम करायला ठेवलाय, तर शेंगदाणे भाजायला ठेवू। असे छान शेंगदाणे भाजून घ्यायचे, थोडे थोडेच करून भाजायचे म्हणजे आपले शेंगदाणे छान भाजतात। असं भाजून घ्यायचं। तवा असाच हे करायचा, कढईत ते भाजल्या जात नाही समजे। तव्यामध्ये छान भाजते, थोडं थोडं टाकूनच भाजायचं। चांगलं भाजलं तर लाडू पण चांगले खायला लागते, कारण का शेंगदाणे वलसर राहतात थोडेसे, म्हणून कडक असे छान भाजून घ्यायचे। असे डाग येऊ द्यायचे म्हणजे असं आपलं शेंगदाणे चांगले भाजलं। आता काढून घेऊ साईडला। का तर चांगले भाजले तर लाडू पण चांगले होतात खायला। हे दुसरे पण टाकून घ्यायचे तव्यावर। ते पण असे भाजून घ्यायचे। तर शेंगदाणे भाजून घेतल्यात, तीळ पण भाजून घ्यायचे। तर ही छोटी वाटी तीळ आहे, तीळ टाकल्यावर छान लागते असे शेंगदाण्याचे लाडू। बारीक गॅस करून भाजायचं नंतर लय उडतंय। तर तीळ आपले भाजून झाले, ते पण गॅस बंद करून घ्यायचा आणि ते तव्यावर ठेवल्यावर भाजून घ्यायचं। थोडं त्याला जास्त भाजण्याची गरज लागत नाही। शेंगदाणे पण भाजून घ्यायचं, थंड जरा होऊ द्यायचं आणि नंतर गुळ आणि शेंगदाणे मिक्सरमध्ये काढून घ्यायचे। तर शेंगदाण्याच्या लाडूसाठी असे छान शेंगदाणे भाजून घेतले, तर अगदी कडक झाल्यात। थंड झाल्यावरच वाटून घ्यायचे। तर त्यासाठी थोडा गूळ, हे 1.5 वाटी गूळ आहे आणि ही छोटी 1 वाटी तीळ भाजून घेतलंय। तर साल्ट काढायचं नाही, साल्ट्या सहितच वाटायचं। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून वाटून घ्यायचं आणि ह्याच्यामध्येच थोडा थोडा असं करून गूळ टाकायचा। तर सगळं हे असं वाटून घेतलंय, ते पण मध्येच वाटलंय। तर छान असा आपला मुटका व्हायला लागलाय ह्याचा साऱ्यांचा। तर आता लाडू बनवून घेऊ। सगळं एकजीव केलंय हे। तर आपलं छोटे छोटेच बनवायचे, कारण का लहान बिले असले तर त्यांना खाता येते आणि जास्त दिवस टिकतात। हे लय मोठे बी नाही, लय छोटे बी नाही, असे बनवून घ्यायचे। बराबर झालं ना तर एकदम लाडू छान बनतात। गुळाचं प्रमाण आणि शेंगदाण्याचं प्रमाण, कोण कोण साल्ट काढते, कोण कोण साळकत, पण साल्टामध्ये पण भेटतंय काय त्याच्यामधलं पण, शक्यतो मग साल्ट काढायचं नाही। असे बनवून घ्यायचे छोटे छोटे। तर हे आपले शेंगदाण्याचे लाडू खाण्यासाठी तयार आहेत। तर असे छोटे छोटेच बनवायचे, कारण का लहान मुलं पण असले तर त्याला हातात दिलं तर त्याला पण काय वाटत नाही खायला, काय नाही, असं एकदम खाल्ल्याने वाटते छान। हे लहान बाळासाठीच केलंय।